स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, येणाऱ्या शनिवारी आहे देवशयनी आषाढी एकादशी. तर याच विशेष मुहूर्तावर आपण एक दिवसीय व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कसं करावं किंवा तिथून पुढे 33 दिवसाचं करायचं असेल, त्याचबरोबर 3 दिवसीय सुद्धा आपण करू शकतो. 1 दिवसीय, 3 दिवसीय किंवा 33 दिवसांचं सुद्धा आपण अनुष्ठान करू शकतो. तर हे अनुष्ठान कसं करायचं, ही सेवा कशी करायची, कोणते नियम पाळायचे आणि कधी करायची, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. देवशयनी आषाढी एकादशीपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासात श्री विष्णूंच्या अनुग्रहासाठी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. त्याचबरोबर आर्थिक अडचणी असतील, कर्ज, त्याचबरोबर सरकारी नोकरीसाठी, त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आहे. बऱ्याच जणांना याचा अनुभव, बऱ्याच जणांना म्हणण्यापेक्षा प्रत्येक भक्ताला या सेवेचा अनुभव नक्कीच येत असतो. त्याचबरोबर यासुद्धा चातुर्मासामध्ये आपण सुद्धा 3 दिवसीय किंवा 1 दिवसीय किंवा 33 दिवसांचं सुद्धा आपण अनुष्ठान करू शकतो. तर ते कसं बघा, आता आषाढी एकादशी आहे शनिवारी, म्हणजेच 26 जुलै 2026. मग आपण या अनुष्ठानाला गुरुवारपासून सुरुवात करू शकतो. म्हणजे 24 तारखेपासून सुरुवात जरी तुम्ही केली तर 24, 25 आणि 26 3 दिवसाचं तुमचं अनुष्ठान पूर्ण होईल आणि एकादशीच्या दिवशी याचं उद्यापन येईल. किंवा तुम्ही एकादशीपासून पुढं सुद्धा तुम्ही याचं अनुष्ठान करू शकतात. म्हणजे कधी तर बघा, शनिवारी एकादशी आहे, तुम्ही या एकादशीच्या विशेष मुहूर्तावर सुद्धा तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात. म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार आणि याचं उद्यापन मात्र सोमवारी करायचं, असं पण तुम्ही करू शकतात. किंवा तुम्हाला जर 3 दिवसाचं जमत नसेल तर तुम्ही एका दिवसाचं सुद्धा करू शकतात. म्हणजे फक्त शनिवारी सुद्धा तुम्ही याचं पठण करू शकतात. 1 दिवसीय अनुष्ठान पण तुम्ही करू शकतात. आता आषाढी एकादशीपासून 3 दिवस किंवा त्याच्या आधी 3 दिवस किंवा आषाढी एकादशीपासून पुढील 33 दिवसांचं सुद्धा आपण अनुष्ठान करू शकतो. आता ही स्तोत्र पठण करण्याची जी वेळ असते ती आपल्याला एकच ठेवायची असते. जर समजा आपण ब्रह्ममुहूर्तामध्ये सकाळी पठण करणार असेल तर ब्रह्ममुहूर्तामध्येच करायचं. आणि जर ब्रह्ममुहूर्तामध्ये आपल्याला करण्याला शक्य नसेल तर म्हणजे याची खरी तर वेळ मध्यरात्री 12 वाजता आहे. म्हणजे आपण एक 11, 11:30 वाजता म्हणजे स्वच्छ सुश्रुभूत व्हायचं असतं. रात्री आंघोळ वगैरे करायची असते डोक्यावरून, म्हणजेच केसावरून आंघोळ वगैरे करायची. आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर सोवळं वस्त्र, मग बघा, मग तुमच्याकडं सोवळं नसेल तर स्वच्छ धुतलेलं वस्त्रसुद्धा चालतं, असं काही नाही. काळं वस्त्र सोडून इतर कुठलाही रंग तुम्ही परिधान करू शकतात. आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर सोवळं वस्त्र घाला किंवा स्वच्छ धुतलेलं वस्त्र तुम्ही परिधान करू शकतात. त्याचबरोबर हे सगळं झाल्याच्या नंतर मग तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा श्री विष्णूंची मूर्ती असेल, याच्यावरती अभिषेक वगैरे करायचा. अभिषेक वगैरे झाल्याच्या नंतर षोडशोपचार पूजा वगैरे करायची. त्याचबरोबर आता बघा, ज्यावेळेस तुमचा अभिषेक वगैरे झाला असेल त्यावेळेस एका चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ पिवळं वस्त्र अंथरायचं आणि त्याच वस्त्रावर मग जर समजा तुमच्याकडं व्यंकटेश म्हणजेच बालाजींची जर मूर्ती असेल तर तुम्ही ती मूर्ती स्थापन करा. नसेल तर फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून त्या वस्त्रावर तो फोटो व्यवस्थित ठेवा. किंवा विष्णूंची मूर्ती असेल, विष्णूंचा अभिषेक करायचा आणि ती मूर्ती त्या पाटावरती ठेवून द्यायची. किंवा मग बाळकृष्णाची असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. अभिषेक वगैरे झाल्याच्या नंतर त्यांची षोडशोपचार पूजा वगैरे करायची. तुपाचा दिवा लावायचा. तुपाचा दिवा नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा लावू शकतात. त्याचबरोबर समई, म्हणजे जर आता तुम्हाला तुपाचा दिवा लावणं नसेल शक्य तर कंटिन्यू सुरू व्हावे आणि समईमध्ये तेल पण जास्त बसतं, मग त्यामुळे तुम्ही समई पण लावू शकतात. त्याचबरोबर तुळशीपत्राची सुद्धा माळ तुम्हाला त्या दिवशी व्यंकटेश देवांना अर्पण करायची. मग तुमच्याकडं मी मगाशी सांगितलं, जर व्यंकटेश देवांची मूर्ती नसेल, फोटो असेल तर स्वच्छ ओल्या कपड्यांनी पुसून घ्या आणि त्याला म्हणजे जे काही असेल ते गंध, धूप, दीप, फूल अर्पण करून त्यांना तुळशीची माळ सुद्धा अर्पण करायची. त्याचबरोबर त्यांना नैवेद्यामध्ये तुम्ही साखर देऊ शकता, दूध किंवा फळं सुद्धा तुम्ही देऊ शकता. ज्या वेळेस तुम्ही दूध किंवा फळांचा वापर करणार आहात किंवा साखर
त्यावेळेस त्याच्यामध्ये गायत्री मंत्र म्हणून तुळशीचं पान अर्पण करायला विसरू नका. गायत्री मंत्र म्हणायचा आणि त्यामध्ये तुळशीपत्र सुद्धा अर्पण करायचं. आता हे सगळं झाल्याच्या नंतर सुरुवातीला तुम्हाला संकल्प करायचा असतो. आता संकल्प कसा करायचा, तर आपण हातामध्ये पाणी घ्यायचं, त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू त्याचबरोबर अक्षता टाकायच्या आणि एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो कोणता मी सांगते. ओम विष्णू विष्णुर विष्णू श्रीमद्भागवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञेयाय प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो ही द्वितीय पराध्ये असा हा मंत्र म्हणायचा. आणि मम आत्मन श्रुतिस्मृती पुराणोक्तोक्त फलप्राप्त्यर्थ सर्व पापक्षयपूर्वक मम सर्व मनोरथ सिद्धयत श्री व्यंकटेश स्तोत्रस्य अनुष्ठान करिष्ये असं म्हणून हातातील पाणी आपण तामनात सोडायचं. बघा, तुम्हाला एवढा मंत्र म्हणणं शक्य नाही झालं तरी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करते. पण जर तुम्हाला हा मंत्र म्हणायला नाही जमला तर तुम्ही काय करायचं, तुमच्या हातामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाणी घेणार, हळदी कुंकू अर्पण करणार, अक्षता टाकणार, फूल टाकणार, त्यावेळेस व्यंकटेशांची मूर्ती जे आहे त्यांचं स्वरूप आपण म्हणजे त्यांचं स्वरूप आपल्या मनामध्ये आपण असं हे करायचं आणि आपल्या डोळ्यासमोर त्यांची मूर्ती यावी असं आपण मनन करायचं, चिंतन करायचं आणि तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं आणि तुम्ही कशासाठी करत आहात, संतान प्राप्तीसाठी करत आहात, सरकारी नोकरीसाठी करत आहात, आर्थिक अडचणींसाठी करत आहात किंवा तुमच्या इतर काहीही अडचणी असतील, तुम्ही तुमची अडचण सांगायची आणि तुम्ही हे पाणी तामनात सोडून द्यायचं. एवढं म्हटलं तरी चालेल. हा मंत्र नाही म्हणता आला तरी तुम्ही तुमचं फक्त नाव सांगा, गोत्र सांगा, तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात, किती दिवस करत आहात हे सांगून पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं. आता ज्यावेळेस तुम्ही हे स्तोत्र पठण करणार आहात त्यावेळेस सुरुवातीला आता संकल्पानंतर सुरुवातीला आपण काय करायचं, गणपती बाप्पा आणि कुलदेवतेचं स्मरण करायचं. गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं, आपल्या कुलदेवतेचं दर्शन घ्यायचं आणि मग या स्तोत्र पठण करायला सुरुवात करायची. आता हे स्तोत्र पठण करताना रोज 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं असतं. आता आधीच मी सांगितलं, एक वेळ पूर्ण म्हणजे कन्फर्म ठेवायची, सकाळी ब्रह्ममुहूर्त किंवा रात्री 12 वाजता. खरं तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही रात्री 12 वाजताच असते. त्यामुळे तुम्ही एक वेळ रात्रीचं म्हणजे 11 वाजताच तुम्ही सगळं आवरायला घ्यायचं, आंघोळ वगैरे सुश्रुभूत करायची. जर आंघोळ करायला नाही जमली, कारण पावसाळा खूप आहे आणि थंडी पण आहे, त्यामुळे तुम्ही स्वच्छ हातपाय वगैरे धुवून बसलात तरी चालेल, पण शक्यतो आंघोळ करण्याचाच प्रयत्न करा. आता ज्या वेळेस हे 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र आपण पठण करणार आहात त्यावेळेस मनामध्ये पूर्ण विश्वास आणि एकाग्रता सुद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस आपला हा पाठ पूर्ण संपेल त्यावेळेस म्हणजे पूर्ण 21वावं आवर्तन तुमचं संपेल त्यावेळेस इति श्री देवी दास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण असं म्हणायचं. हे म्हणून झाल्याच्या नंतर ज्यावेळेस 21 पाठ पूर्ण झाल्यावर आपण देवाला कापूर आरती ओवाळून आरती करायची आणि शेवटी क्षमा प्रार्थना सुद्धा म्हणायची. कोणती? मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन जनार्दन यत पूजित मया देव परिपूर्ण तदस्तुमी अशी तुम्ही क्षमा प्रार्थना करायची. तुम्हाला नाही जमलं तर म्हणायचं, मी ही सेवा खूप मनोभावे केली आहे आणि ही सेवा करताना माझ्याकडून काही कळत नकळत चुका झाल्या असतील त्याबद्दल मी क्षमा मागते आणि माझ्या या सेवेचं फळ मला लवकर मिळू द्या, मी केलेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करते असं म्हणून तुम्ही देवाला नमस्कार करायचा. आता या अनुष्ठानाचं उद्यापन कसं करायचं, अनुष्ठान पूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशी देवाला मग तुम्ही गोडधोड बनवू शकता. मग त्यामध्ये खीर असेल किंवा काही मग तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्य असेल किंवा गोड काही बनवा आणि तुम्ही हा नैवेद्य दाखवायचा. आता ते नैवेद्य वगैरे दाखवून झाल्याच्या नंतर दानाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. ज्या दिवशी आपण कुठलंही व्रतवैकल्य करत असतो त्या दिवशी शेवटच्या दिवशी आपण उद्यापन करत असतो. त्या उद्यापनामधलं जे काही थोडंफार आहे म्हणजे असतं नैवेद्य दाखवून झालं किंवा आपण आपल्याला जेवायला वगैरे बनवलेलं असं एखाद्या तरी गरजू व्यक्तीला आपण त्या दिवशी दान केलं पाहिजे. कुठलीही सेवा असू द्या,
बघा, आपण गुरुचरित्र करतो, उद्यापनाला सुद्धा आपण मग देवबाप्पांना देतो किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला देतो किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन काहीतरी वाटप करतो. त्याच पद्धतीनं हे अनुष्ठान संपल्यावर सुद्धा तुम्ही देवबाप्पांना यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जे काही द्यायचं असेल ते देऊ शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला एका वेळेचं तरी जेवण त्याचं पोट भरेल असं सुद्धा तुम्ही काहीतरी देऊ शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही काय देऊ शकता किंवा एखाद्या जोडपं पण जेव घालू शकतात किंवा लहान मुलं घरी वगैरे आले तर त्या लहान मुलांना केळी किंवा खीर वगैरे तुम्ही देऊ शकतात. तर हे आहे उद्यापन कसं करायचं. त्याचबरोबर आता नियम काय पाळायचे तर परान्न पूर्ण वर्ज्य, त्याचबरोबर घरामध्ये मांसाहार कसलाही होणार नाही याची पूर्णपणे खात्री घ्यायची. त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करायचं. हे 3 नियम पाळायचे. परान्न वर्ज्य, मग घरामध्ये मांसाहार कसलाही होणार नाही याची पण काळजी घ्यायची आणि त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करायचं. हे 3 नियम आहेत. त्याचबरोबर या 3 दिवसामध्ये कांदा लसूण विरहित जेवण करायचं. कांदा लसूण वगैरे खायचा नाही. हे 3-4 नियम आहेत, हे आवर्जून पाळा. बाकी सगळी सेवा ही मनोभावे करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक सेवेचं फळ हे प्रत्येक भक्ताला मिळत असतं आणि प्रत्येक जणांच्या संसारामध्ये, प्रत्येक जणाच्या कुठल्याही गोष्टीत आयुष्याच्या वाटेवर चालत असताना बऱ्याचशा अडचणी असतात. त्या अडचणींना फेस करायचं असेल, त्या अडचणींचा सामना करायचा असेल तर आपल्याला आध्यात्मिक ताकद आणि आपल्या कष्टाची ताकद तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण कष्ट तर प्रामाणिकपणाने करतोच, पण आपल्याला अध्यात्माची जोड म्हणून आपण या अशा सेवा विशेष योगावर, विशेष तिथीला नक्की करण्याचा प्रयत्न करायचा. आणि ही सेवा महाराजांच्या चरणी मी सुद्धा रुजू करते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.